नवापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आडत व्यापारी शेतकरी यांच्यात गेट बंद करण्यावरून काही अंशी वाद. नवापूर बाजार समिती सचिवांनी सामंजस्याची भूमिका घेत वाद मिटवला. नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनानं शेतमाल भाव नियंत्रित करण्यासाठी नवापूर बाजार समितीच्या मुख्य आवारात दुपारी 2 वाजेपर्यंत गेट बंद राहणार असल्याचं वेळोवेळी आडत व्यापारी व शेतकऱ्यांना सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगानं 17 मार्च 2026 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून शेतकरी बांधव आपापला शेतीमाल घेऊन नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेट बाहेर भर उन्हात ताटकळत उभं असल्यानं शेतकऱ्यांना संताप अनावर झाला होता. अंदाजित 20 ते 25 वाहनं 2 ते 3 तासांपासून गेट उघडण्याची वाट पाहत होते. दरम्यान 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनेलला शेतकरी बांधव यांनी आपली बाजू मांडत सांगितलं की बाजार समितीत 12 वाजेपर्यंत लिलाव होत असल्यानं दूरच्या शेतकरी बांधवांचा शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याची तक्रार केली. तसेच बाजार समिती व आडत व्यापारी यांच्या वादामुळे शेतकरी बांधवांचा शेतमाल रखरखत्या उन्हात खराब होण्याचा धोका निर्माण झाला होता. बाजार समितीनं दुपारी 2 ते 3 वाजताचा लिलाव करावा, परंतु शेतकरी बांधवांना वेठीस धरू नये अशी भावना शेतकरी बांधवांनी व्यक्त केली. सदर वाद नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अमोल पिंपळे यांच्यापर्यंत गेला असता शेतकरी बांधव प्रशासकीय बाजू घेत सामंजस्याची भूमिका बजावत दररोज दुपारी 3 वाजेपर्यंत नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल लिलावाची 3 वाजताची वेळ ठरवून देण्यात आली. याबाबत आडत व्यापारी यांनी बाजार समिती सचिवांचं म्हणणं ऐकून दुजारा देत शेतकरी बांधवांना दुपारी गेट खुलं करत बाजार समिती लिलावाला सुरुवात केली. सदर वादाबाबत नवापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव, शेतमाल आडत व्यापारी, शेतकरी बांधव यांच्यात चर्चेअंती पडदा पडला असून नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अमोल पिंपळे व आडत व्यापारी यांनी आपली बाजू चॅनेलकडे मांडत भूमिका स्पष्ट केली. त्याला 2 वाजेनंतर परमिशन देण्यात येत आहे की जेणेकरून 3 वाजेला वेळेवर लिलाव सुरू व्हावा. बाजार समिती सातत्याने याविषयी प्रक्रिया करते आहे. आतापर्यंत कमीत कमी 50 ते पेक्षा जास्त आडत्या यांच्याबरोबर लिलाव करणाऱ्यांबरोबर आमच्या बैठका झाल्या. त्याच्यातनं हा सोल्युशन आला आहे की आडत्यांनी सजेस्ट केला की बाबा गेट बंद करा, गेट नंतर जे वाहनं मध्ये येतील त्यांना सोडण्यात येईल आणि त्यावेळेला 3 वाजे लिलाव आपण बरोबर वेळेवर सुरू करूया. त्या अन्वये बॉडीने प्रक्रिया राबवलेली आहे, त्या अन्वये आदेश देण्यात आले आणि त्या अन्वये गाड्या अडवण्यात आलेल्या आहेत. याच्यामध्ये शेतकऱ्यांना त्रास देणं हा उद्देश नसून शेतकऱ्यांच्या मालाला जास्तीत जास्त भाव मिळवून देणं हा उद्देश आहे. तरी या पद्धतीने प्रक्रिया राहील. सगळ्या शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यावी की 2 वाजेच्या वेळेसच शेतमाल मार्केटमध्ये आणावा, जेणेकरून गाडीला डायरेक्ट एंट्री राहील. लवकर आणून थोडासा त्रास होईल असं काम करू नये. उशिरा लवकर माल आला तर मग त्याला एंट्री भेटणार आणि माल खराब होण्याची शक्यता आहे. तरी सगळे शेतकरी बांधवांना नवापूर नंदुरबार तालुक्यातल्या आवाहन करतो की उद्यापासून भाजीपाला माल जो विक्रीस येणार आहे तो 2 वाजेनंतरच विक्रीसाठी आणावा, म्हणजे गाडीला डायरेक्ट वाहनामध्ये मार्केटमध्ये प्रवेश नाही. आणि लिलावचा टायमिंग काय ठेवलं आहे सर? 3 वाजेचा लिलावचा वेळ ठेवलेला आहे. म्हणजे खूप आधीपासून 3 वाजेचा लिलावाचा वेळ आहे. परंतु होतं काय की माल लवकर आला, माल उतरला की लगेच लिलाव होऊन जातोय. तर तसं ती प्रक्रिया थांबवण्यासाठी म्हणजे उशीर नियमित वेळेला येणारे जे शेतकरी आहेत त्यांना बाजार भाव भेटत नाही. मग त्याच्या सातत्याने तक्रारी बाजार समितीला आहेत की बाजार समितीमध्ये भाजीमालाला भाव भेटत नाही. मग त्या उद्देशाने आम्ही ही प्रक्रिया राबवली की 3 वाजेच्या लिलावाला भाव भेटावा आणि 3 वाजेला लिलाव सुरू. कृषी उत्पन्न बाजार समिती आड दुकान या कृषी उत्पन्न बाजार समितीने एवढंच म्हणणं शे ते बुवा शेतकरी मालले भाव यायला पाहिजे म्हणून एकत्र माल इसनी सर्वांना एकत्र निलाव आले पाहिजे. मागे पुढे शेतकरी येतात त्यासले भाव भेटत नाही, आज त्यासनी कडकडशे दुसरं काही नाही. म्हणून योग्य वेळेवर शेतकरी येतील आणि मालले भाव भेटी असं त्यासनं म्हणणं शे. लिलावना टाइम काय ठेवलं? निलावना टाइम पहिला 3 ना होता, पण आता जसं होणं तसं एकच जे आहेत लोक मग 3 ना होईना ते चांगली गोष्ट आहे. शेतकरीला बी मजुरी देवाले पुरवडस अख्खा दिनना माल काढामा नंतर गाडीला साहेबांनी जे, माझं नाव शंकर भोई, साहेबांनी जे सांगितलं ते अगोदर बरोबर सांगितलं आहे. अगोदर 3ची वेळ होती, मध्यस्थी त्यांनी 12 वाजेपासून माल चालू होत होता तेव्हापासून विक्री चालू केली होती. मागचे जे व्यापारी आहे त्यांना माल मिळत नव्हता म्हणून व्यापाऱ्यांनी तक्रार केली होती साहेबांकडे. साहेबांनी त्यांना 4 दिवस अगोदर नोटीस दिली. नोटीसचे पालन झालं नाही म्हणून त्यांनी गेट बनवलं वर गेटला कुलूप लावलं. त्यांनी आता 3 वाजेचा टाइम ठेवला आहे. 2 वाजेला म्हणजे गेट खोलायचं आणि 3 वाजेला लिलाव चालू करायचा बुवा. म्हणजे शेतकऱ्यांना बी आणि व्यापाऱ्यांना त्याच्यात असं आहे, शेतकऱ्यांना पण 3 वाजेपर्यंत सर्व माल तोडून यायला टाइम भेटतो आणि प्लस व्यापाऱ्यांना पण सर्व माल विक्री करून 3 वाजेला इथं खरेदी करण्याचा टाइम भेटतो बुवा. सर्वांना, शेतकऱ्याला पण व्यापाऱ्याला पण व्यवस्थित होतं. दिनेश माळी,
शेतकरी बरोबर सचिन साहेबांना आमचं हेच म्हणणं आहे की शेतकरी माल हा तिथे मार्केटमध्ये येऊ द्या, शेडमध्ये सावलीत, बरोबर. कारण तो माल उन्हात आल्यानंतर पूर्णतः नरम होईल, खराब होईल, लूज होईल आणि मोठ्या प्रमाणात आज नुकसान होईल शेतकऱ्याचं, बरोबर. हे आम्ही त्यांना विनंती करून सांगायला गेलो. शेतकऱ्यांचा माल येऊ द्या आणि व्यापारींना तुम्ही जे काय असतील त्यांना लागल्यास गेटच्या बाहेर ठेवा आणि तुम्ही 2 सोडून 4ला निलाव करा. आमचं कुठल्याही प्रकारचा विरोध नाही. तुम्ही केव्हाही निलाव सुरू करा, फक्त शेतकरी माल हा शेडमध्ये येऊ द्या, हीच आमची विनंती आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती आड दुकान या कृषी उत्पन्न बाजार समितीने एवढंच म्हणणं शे ते बुवा शेतकरी मालले भाव यायला पाहिजे म्हणून एकत्र माल इसनी सर्वांना एकत्र निलाव आले पाहिजे. मागे पुढे शेतकरी येतात त्यातले भाव भेटत नाही, आज त्यासनी कडकडशे दुसरं काही नाही. म्हणून योग्य वेळेवर शेतकरी येतील आणि मालले भाव भेटी असं त्यासनं म्हणणं शे. आणि लिलावना टाइम काय ठेवलं? निलावना टाइम पहिला 3 होता, पण आता जसं होणं तसं एकच जे आहेत लोक मग 3 होईना ते चांगली गोष्ट आहे. शेतकरीला बी मजुरी देवाले पुरवडस अख्खा दिनना माल काढामा नंतर गाडीला शेतकरी मनोज माडी. मी 12 वाजेपासून नवापूर मार्केट भाजीपाला मार्केटला आलेलो आहे. उन्हात माझी टोमॅटोची गाडी उभी आहे. आता मी मार्केटच्या सचिवांना सांगायला गेलो की साहेब गेट उघडून द्या, माल खराब होतोय. साहेबांनी सांगितलं 2 वेळा गेट उघडणार नाही. नंतर नवापूरचे आरत्या लवकरात लवकर माल वेळेनुसार सुरू करून देता, म्हणून माल बाहेर ठेवायचा आहे. आमची एकच विनंती आहे की आरत्या लोक आणि व्यापारी लोक बाहेर राहतील आणि शेतकऱ्यांच्या मालमध्ये येऊ द्या, कारण आमचा माल खराब होतोय, जेणेकरून तो मध्ये आल्यानंतर तो सावलीत राहील. आणि हा बाहेर माल खूप खराब होतोय. हा जर माल खराब राहिला तर याला पूर्ण जबाबदार नवापूर मार्केट जबाबदार राहील. आणि आपल्या बाजार समितीच्या सचिवांचं काय म्हणले तुम्ही गेले तर? सचिव तेच बोलले की 2 वेळानंतरच गेट उघडेल, त्याच्या अगोदर उघडणार नाही. आम्ही त्यांना विनंती केली की आमचा माल खराब होतोय तर गेट उघडून द्या. तुम्ही वाटल्यास आडत्यांना आणि व्यापाऱ्यांना बाहेर ठेवा, ते आत येणार नाही तर मार्केट चालू होणार नाही. 2 वाजे नका, 4ला मार्केट सुरू करा, पण आमचा माल सावलीत येऊ द्या. हे आमचं म्हणणं आहे. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे, नवापूर.